देखिए, अभी जब तक उस सर्जिकल स्ट्राइक पे सवाल उठते रहेंगे और जब तक भारत सरकार की तरफ से और 56 इंच के सीना की तरफ से कोई भी सब्सटेंशियल प्रूफ नहीं दिया जाएगा, तब तक ऐसा लगेगा कि सचमुच सर्जिकल स्ट्राइक हुआ कि नहीं हुआ। पाकव्याप्त काश्मीरात जाऊन भारतीय जवानांनी जे शौर्य दाखवलं त्यावर काँग्रेसनं संशय घेतलाय। भाजपनं केवळ राजकीय फायदा उचलण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा बनाव रचल्याचा आरोप खासदार संजय निरुपम यांनी केलाय। पाकव्याप्त काश्मीरातल्या कारवाईचं सोनिया आणि राहुल यांनी समर्थन केल्यानंतरही निरुपम यांची छिद्रान्वेषी भूमिका केवळ संतापजनक आहे। डीजीएमओ के प्रेस कॉन्फ्रेंस, मैंने पहले ही बोला कि इससे पहले भी सर्जिकल स्ट्राइक होते थे, कभी डीजीएमओ ने प्रेस कॉन्फ्रेंस नहीं लिया। तो वो कौन से लोग थे जो चाहते थे पोस्ट उरी अटैक सिनेरियो में डेलिबरेटली डीजीएमओ प्रेस कॉन्फ्रेंस ले, बताए और उसके दूसरे दिन बीजेपी पूरे देश में बैनर लगाए? वो कौन सी ताकतें थी? इसकी भी छानबीन होनी चाहिए। सर्जिकल स्ट्राइक मध्ये पाकच्या 2 जवानांसह 40 अतिरेकी मारले गेले। भारतानं अमेरिकेसह तब्बल 22 देशांना त्याची माहिती दिली। पाकनं आपले 2 जवान गमावल्याचं कबूलही केलं, मात्र त्यानंतर जगभरातल्या मीडियाला बॉर्डरची सफर घडवत काहीच घडलं नसल्याचा कांगावा पाकनं सुरू केला, ज्याला आता काँग्रेसचे नेते खतपाणी घालू लागलेत। यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे हे अतिशय मला वाटतं केविलवाणं आहे, हे त्यांना शोभेचं नाही। आर्मीच्या आणि आमच्या शूर सैनिकांनी हे ऑपरेशन केलंय, हे काही राजकीय नेत्यांचं ऑपरेशन नाही। आणि म्हणून आपण आर्मीवरच जर प्रश्नचिन्ह उभं करत असू, अशा लोकांना सद्बुद्धीसाठी मी नवरात्रीत मा देवीच्या चरणी प्रार्थना करतो। उरीच्या हल्ल्यात भारतानं 20 जवान गमावले। शहीद जवानांच्या आणि देशवासियांच्या मनात जखम भडभडत होती, ज्यावर सर्जिकल स्ट्राईकमुळे खपली ठरली। पण संजय निरुपम यांनी ती खपली काढण्याचा क्रूरपणा केलाय। की राजकारण्यांनी आर्मीच्या शौर्याबद्दल शंका व्यक्त कराव्यात। आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं जे यावेळेला होत आहे। हे आर्मीच्या बद्दल तुच्छतेच्या भावनेतनं होत आहे की आपले राजकीय स्वार्थ साधण्याकरता होत आहे, हे ज्यांनी कॉमेंट केलं त्यांनाच माहिती आहे। राजकारण आणि देशाची सुरक्षा या 2 भिन्न गोष्टी आहेत। त्यावर तडजोड करणं म्हणजे कपाळ करंटेपणा आहे, जो निरुपम यांनी केलाय। केवळ प्रसिद्धीसाठी, चमकोगिरीसाठी असली टुकार वक्तव्य करणं म्हणजे देशाचा, शहीदांचा आणि शौर्य गाजवणाऱ्या जवानांचा अपमान करण्यासारखा आहे। कृष्णा केंडे आणि अक्षय कुडकेलवारसह मंदार गोंजारी, एबीपी माझा।